नमस्कार, माझ्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. शाळेचा डब्बा या सिरीजचा 5वा एपिसोड पाहतोय. अगदी पटकन होणारा डब्बा आहे. तसेच आपले 4 एपिसोड झालेले आहेत आणि यामध्ये आपण अतिशय पौष्टिक असा मुलांचा आवडता डब्बा, तेही घरातल्या साहित्यात पटकन होणारे पदार्थ पाहिलेले आहेत. फक्त 5 मिनिटात एवढ्या लवकर काय बनवणार आहे? तुम्हालाही लवकर काहीतरी बनवायचं आहे तर हा नाश्ता किंवा मुलांच्या डब्यासाठी बनवू शकता. रेसिपी चांगली वाटली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. 1 वाटीचंच माप आपल्याला ठेवायचं आहे. हे पहा. आणि कांदा 1 बारीक चिरून घेतलेला आहे. टमाटर 1 चिरून घेतलेला आहे. गाजर बारीक चिरून घेतलेला आहे. याच्याऐवजी तुम्ही अजूनही जसं शिमला मिरची आहे, अजून कोणत्या भाज्या आवडत असतील ते घालू शकता. इथे मी 1 चमचा चिली फ्लेक्स घेतलेला आहे आणि बडीशेप घेतलेली आहे 1 चमचा, छोटा चमचा आहे. ओवा घेतलेला आहे पाव चमचा. जिरा पावडर अर्धा चमचा किंवा तुम्ही असे जिरे घालू शकता. आमचूर पावडर 1 चमचा. चाट मसालाही तुम्ही घालू शकता. इथं मी सिंपल थोडेसेच मसाले घातलेले आहेत. तुम्ही अजूनही मसाले घालू शकता. गरमी आहे त्यामुळे मी जास्त मसाले घेतलेले नाहीत. 1 वाटी रवा घालायचा आहे. त्याच वाटीने बेसन घालायचं आहे. 1च वाटीचं माप करायचं आहे. वाटी घ्या, ग्लास घ्या, 1च माप करायचं आहे. आणि 1 मोठा बटाटा त्याची साल काढून ग्रेट करून मी धुवून घेतलेला आहे. स्वच्छ धुवून घ्यायचे. कोथिंबीर घालायची आहे. सफेद तीळ मी 2 चमचे घातलेले आहेत. स्वादानुसार नमक. इथे मी 1 वाटी घेतलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला 2 वाटी पाणी पाहिजे. जर अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी बेसन घेतलं ना तर याच्यात तुम्ही 1च कप वाटी पाणी घाला. आता हे आपण मिक्स करून घेऊया. 1च माप करायचं आहे. जसं ग्लास घेतला तर ग्लासनेच घ्या सर्व, आणि जर वाटीने घेतले तर वाटीनेच घ्यायचं आहे. हे सर्व आता आपण छान मिक्स करून घेऊया. इथे मी आता मिक्स करून घेतलेलं आहे. हे पहा, पाण्याची क्वांटिटी सगळं व्यवस्थित आहे. परफेक्टच माप सांगितलेलं आहे. आणि याच्यात तुम्ही हळदी घालू शकता. मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. छोटा चमचा आहे त्याच्यामुळे अर्धा चमचा घेतलेला आहे. याच्यात तुम्ही लाल मिरच पावडर घालू शकता किंवा हिरव्या मिरच्या घालू शकता. मुलांना जसं आवडेल तसं तुम्ही तिखट करू शकता. हे पहा, आता मी छान मिक्स केलेलं आहे. तर हे मी आता मिक्स केलेलं आहे. याच्यात अजून एक आपल्याला वस्तू घालायची आहे. आता हे झाकून 5 मिनटं साईडला ठेवूया. 5 मिनटं झालेले आहेत. 5 मिनटं नक्कीच झाकून ठेवा. याच्यात आपण आता घालणार आहोत खाण्याचा सोडा पाव चमचा घेतलेला किंवा तुम्ही इनो सॉल्ट घेऊ शकता. तो मिक्स करायचा आहे. आणि एवढं मी केलेलं आहे ना, हे 4-5 लोकांसाठी पुरेसं होतं नाश्त्याला. तुम्ही अजून क्वांटिटी वाढवू शकता किंवा कमी लोकांसाठी बनवायचं असलं तर अर्धी वाटी घेऊ शकता. जसे की 2 किंवा 3 लोकांसाठी बनवायचे असेल तर. आता हे छान मी मिक्स केलेलं आहे. आता बनवून घेऊया आपण. इथे मी आता गॅसवरती तवा चढवलेला आहे. नॉनस्टिकचा तवा आहे. तुम्ही लोखंडी तवा किंवा छोटासा पॅन, असं डोस्याचा तवा, कोणताही तवा घेऊ शकता. इथे मी आता थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. तिळही घालून घ्यायचे आहेत. आणि हे जे बॅटर बनवलेलं आहे ते असं घालून घ्यायचं आहे. छोटं बनवू शकता. हे पहा, मी असं केलेलं आहे. मुलांना द्यायचं आहे ना, त्यामुळे छोटं बनवायचे. खूप छान बनतात. थोडेसे पळीने असे पसरून घ्यायचे. जास्त पातळी बनवायचे नाहीत. खूप छान बनतात. गॅसची फ्लेम मी फास्ट ठेवलेली आहे. आता तवा तापलेला आहे, आपण घातलेला आहे म्हटल्यानंतर गॅसची फ्लेम थोडी मध्यम ठेवायची आहे. आणि याला तुम्ही झाकूनही बनवू शकता आणि झाकायचे नसेल तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही. याला मी आता वरूनही थोडी तीळ घालणार आहे. याच्यावर तुम्ही कोथिंबीर घालू शकता, चिली फ्लेक्सही घालू शकता. आणखीन छान दिसायलाही छान दिसतात आणि मुले खूप आवडीने खातात असे पदार्थ. हे पहा, एकदम थोडं घालायचं. इथे मी आता चिली फ्लेक्स थोडीशी घालून घेतलेली आहे. मुलांनाही आवडलं पाहिजे असं. मुलांच्या आवडीनुसार घालू शकता. आता इथे मी गॅसची फ्लेम कमी केलेली आहे.
कमी फ्लेमवर आता याला चांगलं भाजून द्यायचं आहे. हळूहळू चांगलं भाजून द्यायचं आहे, एकदम गडबड करायची नाही. आणि इथे मी छोटे छोटे बनवून घेतलेले आहेत. तुम्ही जर छोट्या पॅनमध्ये बनवत असाल तर एक एक बनवू शकता. अर्ध्या मिनटापेक्षाही कमी वेळ लागला आहे पचायला. हे पहा किती छान आणि क्रिस्पी शेकला गेला आहे. हे पहा खूप छान बनतात आणि जास्त टाईमही लागत नाही, याला चिकटत नाही किंवा काही नाही, व्यवस्थित बनतात. याच्यावर तेल तूप तुम्ही काही घालू शकता. थोडं तेल घालून घ्यायचं आहे किंवा तूपही तुम्ही घालू शकता. तेल जास्त नाही वापरलं तरी चालेल. खालून चांगले शेकले गेलेले आहेत आणि हे आता असे आलटून पलटून चांगले भाजून आपल्याला घ्यायचे आहे. ती क्रिस्पी झाला आहे. खालून हे चांगला आता क्रिस्पी भाजला आहे. हे पहा खालून चांगला आता क्रिस्पी भाजलेला आहे. दोन्ही बाजूनी चांगला शेकलेला आहे. हे पहा आता ह्या प्रकारे मी इथे सर्व बनवून तयार केलेले आहेत. तर तयार झालेला आहे आपला हा टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकता. मुलांच्या टिफिनसाठी तर खूप चांगला आहे. कमी वेळेत लगेच बनतो हा नाश्ता. 5 मिनिटात टिफिन तयार करू शकता. असेच देऊ शकता मुलांना किंवा तुम्ही दहीसोबत, लोणच्यासोबत, चटणीसोबतही देऊ शकता. या असंच खाऊ शकता. इतके चांगले बनलेले आहेत. हे पहा खूप छान बनतात. असेही मुलं कोरडे खाऊ शकतात. याला तुम्ही हा नाश्ता मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता किंवा सगळ्यांना नाश्त्यासाठी बनवू शकता. आणि हो खूपच लवकर बनतो हा नाश्ता आणि वेळही वाचेल तुमचा. किंवा जेवणाच्या वेळेलाही हे बनवू शकता. पोटभरीचं बनेल. काही समजत नसेल तरी हे बनवू शकता. खूपच हेल्दी ऑप्शन आहे. रेसिपी थोडी जरी पसंत आली असेल तर लगेच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या माझे स्वयंपाकघर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.